तर मित्रांनो आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आता पुण्यावरनं. तर आता आम्ही चाललेलो आहे जम्मूला, पुणे टू जम्मूला फिरायला चाललेलो आहे. कुठं चाललेलो आहे तर मला आता ब्लॉगमध्ये समजेलच पुढच्या. तर मस्तपैकी आपल्याला आपली जागा पण भेटलेली आहे, सीटवरती आपण बसलेलो आहे. आणि आपल्याबरोबर कोण आहे आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला धावतो. हे बघा, हे आपला आर्यन, उर्फ आपला आर्यन पैलवान आहे. हाय कर की, हाय म्हण की. हाय बी म्हणत नाही, लय भाव खातोय. आणि आपला मामा आणि अजून 15 जण आहेत आपल्याबरोबर. एकूण आपण 15 जण आहे. आता 15 जण आता येईल, आता पुढं आहेत अजून. पुढच्या स्टॉपला ते बसणार आहेत, ते पण धावतो तुम्हाला आल्यानंतर. आता एकूण म्हणजे आम्ही 15 जण ट्रिपला चाललेलो आहे जम्मूच्या वैष्णोदेवी दर्शन. तर आमच्याबरोबर राहा तुम्ही, तुम्हाला सगळं वैष्णोदेवीचं दर्शन बघायला भेटेल. आणि ट्रेनचा प्रवास कसा आहे ते पण तुम्हाला समजेल. म्हणजे आता जागा तर भेटलं, पूर्ण ट्रेन रिकामी आहे, कारण की सगळं रिझर्वेशन केलेलं आहे. आणि आमचं डबं आहेत आता सध्या 15 म्हणल्यावर भरपूर जागा आहे आमची, काय टेन्शन नाही. तर बघूया आता कशी जाते, काय किती वेळ लागतोय. जेवण करूनच आलेलो आम्ही घरनं. संध्याकाळी जेवणाचं नियोजन बघूया, आणलं आहे आम्ही. थोडं खायचं नाही, झोपायचं. त्यानंतर बघूया सकाळनं काय आंघोळ तर काय करता येणार नाही आपल्याला. तोंड हात पाय धुवायचं, फ्रेश होऊन मस्तपैकी. आणि चपात्या आणलेल्या आहेत मस्तपैकी, भाजी वगैरे घ्यायचं, कार्यक्रम करायचा मस्तपैकी. बघूया, भेटू मग आपण आता पुढचे. आता पूर आल्यावर मग बघूया कोण कोण आहे आपल्याबरोबर, सांगतो तुम्हाला. चिवडा खातोय मित्रांनो, घरून आणलेला चिवडा मस्तपैकी. मला वाटते पहिल्या दिवशी आज सगळं संपणार आहे, ठेवत नाही काय. चिवडा बघा तुम्हाला जाऊ, मस्तपैकी चिवडा आणलाय घरनं. मामीने केलाय ना, मामीनं चिवडा दिलाय आम्हाला खायला, घरनं आणलाय. आम्ही पण आणलंय, पण आम्ही नुसतं फरसाण आणलाय, ते आम्ही परत खाणार आहे. चमचा पण दिलाय मामीनं. मस्त आहे, खावा आता. खातो आम्ही, भेटू परत. सांडलं मित्रांनो, आपण घरनं लाडू आणले ते, आता लाडू खातो आपण मस्तपैकी. आणि लाडू बरोबर बरंच काय आणलंय बघायचं, बिस्किट पण खायला लागल्यात. आपल्याला लाडू मस्तपैकी मम्मीने केलता, आपण लाडू खातोय. आणि 2 जण बिस्किट खात बसलेत आता, क्रॅक जॅक. काय म्हणतात तुला, सांग की. काय म्हणतात पुढे, काय म्हणतात बोल ना. पंजाब में एंजॉय करने को
कसं असतंय रात्री जे वराडलाय म्हणता मोठ्यानी